इंद्रजीत सावंत ने कहा कि कोरटकर का पासपोर्ट ताबे में लिया जाए क्योंकि 1 महीने से गिरफ्तारी नहीं हुई है, जो गृह विभाग की नाकामी है। उन्होंने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज और अन्य प्रमुख हस्तियों को अपमान करने वाली व्यक्ति को छोड़ा नहीं जाना चाहिए। उन्होंने ये भी आरोप लगाया कि कोरटकर को बचाने वाली कोई यंत्रणा हो सकती है जिसे तलाशा जाना चाहिए। मुख्यमंत्री और गृह मंत्री को इस मामले में सख्ती से कार्रवाई करनी चाहिए। सावंत ने कहा कि कोरटकर से उनका कोई संबंध नहीं है और उनके मोबाइल में संवाद की जांच की जानी चाहिए। मी सकाळपासून बघतोय की ते दुबईला काहीतरी गेल्याची माहिती टीव्ही आणि मीडियामध्ये लागलेली आहे आणि त्या संदर्भातच खरं तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला तिच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती। आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल, मला त्याची नेमकी माहिती नाहीये, पण सगळ्या माध्यमातून दाखवत आहेत आणि ती तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत, तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे। वारंवार याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो, जो सत्तेवर असतो, तो शिवप्रेमी असतो। त्याच्या अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो, पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुटता कामा नये, अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत आणि त्या पूर्ण व्हायला पाहिजे। पण नागपूर पोलीस कुठेतरी कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीत अशा पद्धतीची देखील माहिती समोर येते। कारण ज्या पद्धतीने चंद्रपूरमध्ये त्याचा वावर दिसतोय किंवा एकूणच ज्या पद्धतीने, शिवाय चंद्रपूरमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना जो भेटतोय, पोलीस अधिकाऱ्यांना देखील भेटल्याचं माहिती समोर येते। हा दुर्भाग्य वाटत नाही का? महाराष्ट्रामध्ये पोलीस दलात असतील, शासनात असतील, जर अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला मदत करणाऱ्या प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला पाहिजे असं माझं मत आहे। आणि हे शासनानंच करायला पाहिजे। गृहमंत्र्याचं काम असतं, मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि ते ह्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देतील असं मला वाटतं। खरं तर कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू होता त्यावेळी असीम सरोदे यांनी असं म्हटलं होतं की कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे फोटो आहेत ते या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत समाज माध्यमांवर, त्यामुळे कुठेतरी हे प्रशांत कोरटकर सापडत नाही किंवा तो काहीतरी दबाव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आहे असं वाटतं। ते आदरणीय सरोदे साहेब जे काय बोलले ते त्यांनाच विचारलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे जे काही इनपुट्स असतील त्या पद्धतीने ते बोलले असतील। मला असं वाटतं की मी कोल्हापूरमध्ये राहतोय, माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता। मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल त्याला कुणी दिला हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना। मग तो कुणी दिला, त्याच्या मोबाईल मधले जे काही कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते। महिनाभर झालं हे होत नाहीये, त्यामुळे थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती जराशी आता कमी होत चाललेली आहे।